सॉरी कॉल आल्यामुळे कट झाला तुमचे व्हिडिओ 2 झालेत, लक्ष द्या. काय माहिती एरोप्लेन मोडवर टाकला नव्हता त्यामुळे तसं झालं. ठीक आहे चला लक्ष द्या. आता एरोप्लेन मोडवर टाकला, आता कोणाचा कॉल नाही येणार. नंबर सिलेक्टेड इज मल्टिपल ऑफ 4. बरं ना, 4 म्हणजे 4 आणि 8 म्हणजे 4 आणि 8 2 2च आले की 2/7. आणि त्याच्यानंतर आपलं हे पण झालं बरं ना. एकतर तुम्ही कॉईन उडवला, एकच कॉईन उडवला तर एकतर तुम्हाला हेड तरी येतं किंवा एकतर टेल तरी येतं बरं ना. आता इथे बघा, इथे बऱ्याच जणांनी फक्त एवढंच गणित केलं आहे. ॲक्च्युली हे गणित पुढे आहे, तरी पण सगळ्यांना 1 मार्क दिला आहे. इथे बघा काय लिहिलं आहे, इव्हेंट ए, म्हणजे तुम्हाला इव्हेंट ए लिहायची आहे. सगळ्यांनी एवढंच गणित केलं आहे, फक्त इव्हेंट ए मोस्ट ऑफ सगळ्यांनीच केलं आहे, म्हणून मी तुम्हाला 1 मार्क दिला आहे तिथे, नाही तर तुमच्या इथे अर्धा मार्क आला असता. इव्हेंट ए, अ विन इज टॉस्ड. नाही सॉरी, मी प्रश्न जरा वाचताना चुकीचं वाचला. आता बघा तुमचं हे जर लिहिलं नसेल, इव्हेंट ए विन कॉस अ टाईम, बघा हे लिहिलं नसेल तर तुमचा प्रश्न कसा होणार बघा, ह्याच्यात दाखवतो. राईट अ सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट ऑफ एस, हे एवढंच लिहिलं आहे. तर तुम्हाला कसं होणार मग, तुम्हाला इव्हेंट ए हा शब्द जर दिलाच नसता तर तुम्ही कशाचं सॅम्पल स्पेस लिहिणार नाही ना. म्हणजे आपल्याला हे एफचं एवढंच लिहायचं आहे, बरोबर आहे. तरी सगळ्यांना मार्क दिलेला आहे. आणि जर ए आलं विनर्स टॉस्ट असं आलं तर काय करायचं माहिती आहे, ए इज इक्वल टू एकतर हेड येतो विन करायला, नंबर ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन सॉरी ए बरोबर किती आला, 1 आला. ओके, सो प्रोबॅबिलिटी पी ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस 1/2 आला असता. सेम हेड आला असता तर असं आलं असतं फक्त ए बरं ना, किंवा ए बरोबर तुमचा टेल आला म्हणजे काटा आला. सर नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय आलं 1. सो प्रोबॅबिलिटी ए ऑर हे ऑर येणार, किंवा ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 1/2. म्हणजे हे असं पण आपण केलं असतं पुढे. ठीक आहे, पुढची स्टेप तुम्हाला दाखवली मी. नंतर बघा चौथा प्रश्न होता क्वेश्चन्स टू सॉल्व, बरं ना, सॉल्व करा. बघा क्वेश्चन टू काय होता, सॉल्व. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट युजिंग सेट ऑफ नंबर ऑफ ए, राईट अ सॅम्पल पॉईंट ए अँड ए नंबर ऑफ ए. फक्त ए लिहायचं आहे, नंबर ऑफ ए लिहायचं आहे, प्रोबॅबिलिटी लिहायचं नाही. आता इथे तुम्हाला काय लिहिले बघा, अ कॉइन इज ट्वाईस थ्राईस. बऱ्याच जणांनी 2 वेळाच लिहिलं आहे, दोघा तिघांची. मी आता नावं नाही घेत, नाही तर परत त्यांना शरमल्यासारखं वाटेल. दोघा तिघांनी काय केलं माहिती काय, ट्वाईसच घेतलं, ट्वाईस. इथे थ्राईस आहे, थ्राईस म्हणजे एक कॉइन 3 वेळा उडवला किंवा 3 नाणी उडवली तर HHH येतं, HTH येतं, HTT येतं, TST येतं, TTT येतं, THH येतं. हे आपण लिहून दिलेलं आहे बाळांनो, जरा सराव केला असतं तर ते समजलं असतं. अ कॉइन इज टॉस थ्राईस. ए इज द इव्हेंट दॅट हेड ॲपियर्स वन्स. आता बघा पहिलं काय लिहिलं आहे, इव्हेंट ए काय दिलं आहे, द इव्हेंट दॅट हेड ॲपियर वन्स, एकदाच छापा मिळणे. काही काही जणांनी HH वाले पण लिहिलं आहे बघा, इथे एकदाच छापा मिळाला आहे, H एकदाच छापा मिळाला आहे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आलं, 3. समजलं का, असं आहे. आणि त्याच्यातच तुम्हाला दुसरा प्रश्न दिला आहे, 2 डाईस आर थ्रॉन. 2 डाईस म्हणजे काय, 2 फासे म्हणजे माहिती आहे ना, सापशिडीमधले चल्लस, ते फेकले. तर 2दा फेकले तुम्ही, एक तर आपल्या ह्या माहिती आहे ना तुम्हाला, हे आपलं असं येतं तर किती येतात, सॅम्पल ऑफ स्पेस 36 येतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहिलं आहे बघा, घटना ए तुम्हाला काय लिहिलं आहे, इवन दॅट हेड वन्स 2 डाईस आर थ्रोन, द सम ऑफ स्कोअर्स ऑन द अप्पर मोस्ट फेस इज डिवायजेबल 5. वरच्या पृष्ठभागावरील संख्या 5ने भाग जाणारी असावी. आता 5ने भाग जाणाऱ्या 2 संख्या, आता ते बघा सगळ्यात मोठी संख्या या दोघांची बेरीज, सगळ्यात पहिली संख्या 1 आणि 1 2 येते दोघांची बेरीज, आणि सगळ्यात शेवटची संख्या 6 आणि 6 12 12 12
आता याच्यामध्ये 5 ने डिवाइडेबल होणारी संख्या कोणती आहे? या दोघांच्या इन बिटवीन म्हणजे दोघांच्या मधली 5 येते आणि 10 येते. या दोघांच्या मधली 5 ने भाग जाणारी संख्या 5 येते आणि 10 येते. 5च्या टेबलमध्ये डिवायजेबल बाय 5 अँड 10. मग 5 सम त्याची सम 5 आली पाहिजे म्हणजे त्याची बेरीज 5 आली पाहिजे. अशी संख्या कोणती बघा? 1 4 ने 1 5, 2 3 2 5. बघा 5 येते फक्त 5. 3 2 5, 2 3 5, 4 ने 1 5, 1 2 3 4 झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 10. मग 10 येणारी संख्या बघा इथे 4 ने 6 10, 5 आणि 5 10, 6 आणि 4 10. या 3 आल्या, या 3 आणि या 4, 4 आणि 3 7. किती आल्या? 7 आल्या. बघा त्या सगळ्या लिहिल्या आहेत, त्याच संख्या लिहिल्या आहेत. समजलं? कुठल्या? ह्या कुठल्या लिहिल्यात बघा? 4 1. हे बघा इथे 1 4, 1 4 लिहिली, नंतर 2 3 लिहिली, नंतर 3 2 लिहिली, नंतर 4 1 लिहिली, नंतर 4 6 लिहिली, नंतर 5 5 लिहिली, नंतर 6 4 लिहिली. बरं ना? 6 4 लिहिली. बरं ना? म्हणजे टोटल 7 संख्या आहेत. त्याची प्रोबॅबिलिटी पण काढायची, गरज असली तर काढून टाकायची. समजलं? नाही दिली असेल तर नाही काढायची, पण असलेली चांगली. पुढचा प्रश्न सॉल्व. सोडवा. इफ अ डाय इज थ्रोन देन फाइंड द प्रोबॅबिलिटीज गेटिंग. एक डाय म्हणजे एक फासा फेकला तर काय येणार बघा? एक फासा फेकल्यानंतर डाईस फेकल्यानंतर 1 2 3 4 5 6 डाईस एक फेकल्यानंतर 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. इव्हेंट ए तुम्हाला काय सांगितलं? ॲन ऑड नंबर, विषम संख्या. मगाचा झाला बघा 3 1 आणि 5 त्याच लिहिल्यात बघा 1 3 आणि 5. बरोबर आहे. सो 3 आलं. हां, नंबर ऑफ ए 1 2 3, नंबर ऑफ ए 3 आलं. प्रोबॅबिलिटी ए म्हणजे संभाव्यता एची काय येणार? नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. 3/6, 3 1 3, 3 2 6, 1/2 आलं. दुसरे तुमची इव्हेंट काय दिले? अ परफेक्ट स्क्वेअर. बघा शिल्पा, परफेक्ट स्क्वेअर फक्त पूर्ण वर्ग संख्या. एक ही पूर्ण वर्ग संख्या येत नाही. एक ही पूर्ण वर्ग संख्या येत नाही. ती परिमेय सुद्धा आहे, अपरिमेय सुद्धा, नॅचरल सुद्धा आहे, अशा पद्धतीत आहे. मग हिला काउंट करायचं नाही, 4ला काउंट करायचं. 4 बघा 2चा स्क्वेअर आहे. बरं ना? बाकी कुठले स्क्वेअर आहे का? कशाचा स्क्वेअर आहे का? कशाची वर्ग आहे का संख्या? ही 2चा वर्ग आहे म्हणून फक्त 30 घेतलेली आहे बघा संख्या. बी बरोबर परफेक्ट स्क्वेअर. बी इज इक्वल टू 4 1. ओके. नंबर ऑफ बी इज इक्वल टू बी अपॉन नंबर ऑफ स्पेस 6. किती आलं? 6. एक मिनिट क्लिअर करतो. 6 बघा 1/2 आलं बघा. 3 1 3, 3 2 6, 1 इथे 1/6 आलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर होतं तुम्हाला आता बघा इथे बऱ्याच जणांनी हा प्रश्न चुकवला आहे. इव्हेंट सी काय दिलं आहे? ए हा असा नंबर घ्या की 3 पेक्षा मोठी संख्या. प्रणया, दीक्षा, पूनम, बरोबर ना? पूनम नाही, पौर्णिमा, बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी काय केलंय माहिती आहे काय? 3 पेक्षा लहान संख्या लिहिल्या आहेत. इथे काय लिहिलंय? असा नंबर घ्या की जो 3 पेक्षा मोठा असेल, इज ग्रेटर दॅन 3. मग कोणता येतो? 4 5 6. तुम्ही काय लिहिलंय? 1 2. त्यामुळे तुमचा इथे मार्क गेला. मग इथे किती आले? 3 आले. जरा गणित वाचताना विचार करा. नंबर ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ अपॉन एस 3/6 आलं. 3 1 3, 3 2 6. ओके. देन दुसरा प्रश्न. इफ अ कार्ड ड्रॉन. इफ अ कार्ड म्हणजे माहिती आहे ना? पत्ते. इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्डचा पत्त्यांचा कॅट आहे. फाइंड अ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ ब्लॅक कार्ड, नॉट अ ब्लॅक कार्ड म्हणजे काळे पत्ते, काळे नसलेले पत्ते. ब्लॅक कार्ड बेअरिंग नंबर्स बिटवीन 2 and 5. समजलं का? बट ऑल्सो इन्क्लुडेड 2 and 5. इंक्लुडिंग 2 and 5. बघा 2 ते 5 मधले पत्ते घ्यायचे आहेत, पण 2 आणि दुरी पण घ्यायचं आणि पंजा पण घ्यायचा आहे. सेकंड नंबरचा पत्ता पण घ्यायचा आणि 5th नंबरचा पत्ता पण घ्यायचा आहे. बघा आता
नीट प्रश्न वाचला असेल तर लगेच समजेल. तर पत्ते 12 पत्ते कशाचे येतात? आपण पहिलं सॅम्पल स्पेस लिहूया. कुठे गेला? हा 13 इस्पिकचे पत्ते, 13 किलवरचे पत्ते, 13 बदामचे पत्ते, 13 बदामचे पत्ते, 13 चौकटचे पत्ते, 13 क्लब्स, 13 स्पेड, 13 डायमंड, 13 हार्ट. टोटल कार्ड इज 52. एकूण 52 पत्ते. मग नंबर ऑफ स्पेस इज इक्वल टू 52 आलं तुमचं. इव्हेंट ए तुमचं काय येतं बघा? अ ब्लॅक कार्ड. ब्लॅक कार्ड, काळे पत्ते. मग कोणते येतात? काळे पत्ते क्लबचे येतात आणि स्पेडचे येतात. किलवर आणि इस्पिक येतात. 13 इस्पिक, 13 किलवर असं लिहायचं. 13 आणि 13 किती होतात? 26 येतात. पत्ते घेता ना. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 26/52. 26 के 26, 26 दुने 52. इव्हेंट बी काय? नॉट अ ब्लॅक कार्ड. बी 13 हार्ट म्हणजे बदाम रेड पत्ता येतो ना. दोनच प्रकारचे पत्ते येतात, एक ब्लॅक येतो आणि एक रेड येतो. बरोबर आहे. आता तुम्हाला पुढचं काय सांगितलं बघा? 13 हार्ट, 13 डायमंड. 13 पत्ते हार्टचे आहेत आणि 13 पत्ते कशाचे आहेत? डायमंडचे आहेत. बरोबर आहे. मग ते पण सेम आलं. सेम याच्यासारखं झालं बघा. 1/2 आलं. आता तुम्हाला काय सांगितलंय की सगळ्यांमधले 2 ते 5 मधले पत्ते घ्या. मग कसं बघा? 2 स्पेडचे पत्ते, 3 स्पेडचे पत्ते, 4 स्पेडचे पत्ते, 5 स्पेडचे पत्ते. म्हणजे 1 2 3 4 5 ह्या 4 आल्या. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा ह्या 4 अशा प्रत्येकाच्या दुसरा क्लबचा, तिसरा क्लबचा, चौथा क्लबचा, 5th क्लबचा, परत दुसरा हार्टचा, तिसरा हार्टचा. म्हणजे समजलं का? समजलं तुम्हाला? म्हणजे बघा इथे लिहून दाखवतो. एक इस्पिकचा हा 2 पत्ता, 2 इस्पिकचा हा 3, इस्पिकचा हा 4, इस्पिकचा हा 5. असे किती असतात कार्ड? हार्टचा पण 2 3 4 5. म्हणजे इस्पिकचा असा झाला. इस्पिक म्हणजे स्पेडचा असा झाला. बरोबर आहे. नंतर क्लबचा असा झाला. किलवरचे असे 4 पत्ते किलवरचे. नंतर बदामचे 4 पत्ते. नंतर हार्टचे म्हणजे बदाम म्हणजेच हार्टचे 4 असे. नंतर मग डायमंडचे 4 म्हणजे चौकडचे 4 पत्ते असे. 4 चोक किती आलं? 16 आलं. किती आलं? 16. हा बऱ्याच जणांनी सोडवला नाहीये, तेव्हा नीट लक्षात घ्या. हा दुरी, तिरी, चौका, पंजा असे प्रत्येकाचे 4 पत्ते. याचे 4, डायमंडचे 4, बदामचे 4, हार्टचे 4 असे 4 चोक 16. 4 4 जा 16 येतात असे. समजलं? आता नंबर ऑफ सी, प्रोबॅबिलिटी ऑफ सी, नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस, 16/52. बरं ना. 4 चोक 16, 4 ते 13 चोक 52. 4 4च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात बघा. 4/13 आलं. त्याच्यानंतर 6 4 क्वेश्चन सॉल्व. बघा 2 डिजिट फॉर्म. आता तुम्हाला कोणकोणत्या संख्या सांगितल्यात बघा? 0 1 2 3 4. जयेश आणि आदित्य, तुम्ही काय लिहिलंय रे? 0 1 0 2 0 3 0 4. हा 1 डिजिट नंबर होतो. 0 1 म्हणजे किती? 1 डिजिटच येतो. 0ला डिजिट धरत नाहीत. आधी जर 0 असेल म्हणजे असा, तर हा 2 डिजिट नंबर नाही झाला, हा 1 डिजिट नंबर झाला ओनली. तुम्ही काय लिहिलं इथे? 0 1 0 2 0 3. बघा जरा गणित कशी सोडवली आहेत. जरा व्यवस्थित लक्ष द्या आणि सोडवा. बघा 10. बरं ना. हे बघा 10, 11 नाही घ्यायचा, डबल नंबर राहायला पाहिजे. 10 12. बघा असं दाखवतो तुम्हाला. सॉरी नाही तसं. बघा मी असंच सांगतो बघा. 10 12 बरं. 13 14 बरं. तर 20 21 22 नाही घ्यायचं. 23 24 30 31 32 34
40, 41, 42, 43. बरोबर आहे. 43 किती आले? 16 आले. तर तुम्हाला इव्हेंट हे काय दिले? द नंबर फ्रॉम इज अन इवन नंबर. बरं, या नंबरपासून मराठीतल्या सांगतोय, या नंबरपासून तुम्हाला 2 अंकी संख्या बनवायची आहे. द नंबर फ्रॉम इज अन इवन नंबर. पहिलं इवन नंबर. इवन नंबर म्हणजे समसंख्या, ज्याच्या पाठी 0 आणि 2च्या पाड्यातल्या संख्या येतात. 2च्या टेबलमधले नंबर्स येतात बघा. 0, 2, 2 4, 0, 4, 2, 4, 0, 2. किती आले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अजून एक कुठलं तरी आलं बघा रे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा 10 आले. हे बघा असं गेलेले आहेत. 10, 12, 14, 20, 24, 30, 32 असं. समजलं? नंबर ऑफ ए इज इक्वल टू 10. सो प्रोबॅबिलिटी ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. 10 अपॉन 16. 2 पंचे 10, 2 8 16. इव्हेंट बी तुम्हाला काय दिले बघा? द नंबर फ्रॉम इज अ ग्रेटर दॅन 40. 40 पेक्षा मोठी संख्या. मग कोणती आली? 41, 42, 43. ग्रेटर दॅन 40, 40 पेक्षा मोठी संख्या. 41, 42, 43. मी इथे लिहिलंय किती बघा? 41, 42, 43. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. प्रोबॅबिलिटी बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. 3 अपॉन 16. प्रोबॅबिलिटी बी इज इक्वल टू 3 अपॉन 16 आलं. ओके. नंतर सी. इव्हेंट सी. द नंबर ऑफ इज डिवायजिबल बाय 5. बरोबर आहे. द नंबर इज डिवायजेबल बाय 5. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या 10, 10 दुने 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40. याच आहेत बघायच्या. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या बाकी कुठल्याच नाही आहेत. बरोबर आहे. देर आर 4 नंबर्स. इथे 4 संख्या आहेत म्हणून 4. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सी. सी ची प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. 4 अपॉन 16. 1 अपॉन 4 आलं. आता हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, बऱ्याच जणांना समजला नाही. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा प्रश्न सगळ्यांना मोस्ट ऑफ सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमवाले, मराठी मीडियमवाले पण लक्ष द्या. मी तुम्हाला हा प्रश्न कंप्लीट समजावून सांगतोय. व्यवस्थित लक्ष द्या. बघा मैथिली, शेवटचा प्रश्न समजला नाही आहे तुम्हाला. बघा हा, बघा हा प्रश्न आहे. द लेटर इज चूजन ॲट रँडम फ्रॉम. विनायक, द लेटर इज चूजन ॲट अ रँडम फॉर्म. बरं ना. रँडम म्हणजे एक अव्यवस्थित असा नंबर घेतला. इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्लिश अल्फाबेट्स म्हणजे कोणते रे? ए टू झेड पर्यंत. ए बी सी डी पासून ते झेड पर्यंत. दॅट द लेटर चूजन इज. बऱ्याच जणांना ॲक्च्युली मराठी मीडियमची जी मुलं आहेत, मराठी सेमी इंग्लिशच्या मुलांना हा प्रश्न समजला नाही. अ वोवल म्हणजे, वोवल म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणतो रे? स्वर आणि व्यंजने बोलतो आपण. व्यंजने आणि स्वर. बरं ना. वोवल्स म्हणजे काय? स्वर. आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजने. नायदर वोवल नॉर कॉन्सोनंट. बघा आता बघा हा कसा आलाय बघा. ABCD सगळं लिहिलं आपण. हे बघा इथे एस बरोबर काय लिहिलं आपण? ABCD झेड पर्यंत लिहिलंय. म्हणजे ते टोटल वर्ड किती आहे? 26. बरोबर आहे. सो नंबर ऑफ ए बरोबर एस बरोबर 26 आलं. इव्हेंट ए काय दिलं? अ वोवल. वोवल किती आहे बघा? AEIOU. AEIOU किती आहेत? 5 आहेत ना. स्वर किती आहेत? 5. इंग्लिशमधले स्वर किती आहेत? 5 आहेत. बरं ना. मग तिथे काय लिहिलंय? 5 लिहिलंय. 5. न PA प्रोबॅबिलिटी ए नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस 5 अपॉन 26 आलंय. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय बघा? अ कॉन्सनंट. मग याच्यामध्ये स्वर काढून टाकायचे, हे घ्यायचे नाहीत त्याच्यामध्ये. आणि एक शब्द येतो बघा वाय. हा बघा वाय हा शब्द आहे ना, हा तिसऱ्याचं उत्तर आहे आपलं. हा वाय. कारण वाय हा स्वर पण येत नाही आणि व्यंजन पण येत नाही इंग्लिशमध्ये.
समजलं का? म्हणून तो टाकला नाहीये इथे बघा. ते शब्द म्हणजे हे AEIOU आणि वाय हा शब्द घेतला नाहीये बघा इथे. ए नाही घेतलाय, BCD ई नाही घेतलाय, FGHI नाही घेतलाय, JKLMNO ओ नाही घेतलाय, स्वर नाही घेतलाय, OPQRSTU नाही घेतलाय बघा. व्ही घेतलाय, VWX वाय नाही घेतलाय. कारण वाय दोघांमध्ये पण मुडत नाही, व्यंजनांमध्ये पण नाही आहेत आणि स्वरमध्ये पण नाही आहेत. सो नॉट वोवल्स अँड नॉट कॉन्सनंट. वाय पण नाही घेतलाय, झेड घेतलाय डायरेक्ट. मग हे एकूण किती येतात बघा रे? 20 येतात. 20 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 येतात. 20 इथे 20 येतात. 20 इथे मी याला मार्क दिलाय पूर्ण, कारण का माहिती आहे तिने इथे चुकवलंय पण इथे बरोबर लिहिलंय, त्याच्यामुळे तो मार्क दिला मी. इथे 20 आलं. 20/26 येतं. प्रणया, मैथिली, हां परत पौर्णिमा, दीक्षा. समजलं? अजून बाकीच्यांचे बऱ्याच जणांचे पेपर चेक करायचे ते मला समजतील आता कोणी कोणी, तरी पण ज्यांचे नाही चेक करायत ते ज्यांचे चेक केलेत त्यांची नावं घेतोय मी. शिल्पा लक्ष दे बघा. 20/26 दोनच्या पाड्यात दोन्ही संख्या येतात. बे 10 20, बे 13 26, 10/13 येते प्रोबॅबिलिटी याची. ओके. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न येतो तुमचा. शेवटचा क्वेश्चन येतो इव्हेंट सी नायदर ओव्हल्स नॉर कॉन्सनंट. बघा आता इथे वाय आला तुमचा आणि तुमचा काय आलाय, तुम्ही काय लिहिलंय? C = एम्प्टी सेट. बरोबर ना प्रणया? बरोबर ना? असंच लिहिलंय बघा तुम्ही. तर इथे वाय येतो, तर तुमचा नंबर ऑफ सी काय येतो? 1 येतो. या गणिताचा परत एकदा सराव करा, फसवणारं गणित आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सी, नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस 1/26. प्रोबॅबिलिटी सी = 1/26. समजलंय तुम्हाला? हा इथे आपला आजचा हा पेपर तुमचा इंग्लिश मीडियमवाल्यांचा संपलाय. आता उद्या मी तुमचा मराठी मीडियमवाल्यांचा पेपर घेतो. तो तपासायचा राहिलाय, कारण का माहिती आहे सगळ्यांचे पेपर चालू केलेत मी क्लासमध्ये. 9वीवाल्यांचे, 7वीवाल्यांचे, 8वीवाल्यांचे पेपर चालू केलेले आहेत. 7वी 8वी 9वी. समजलं? त्यामुळे तुमचा पेपर तो कालचा तपासून झालेला नाही आहे. परत आज पण काही मुलांनी पेपर पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही कश्मीरा शिर्के पेपर पाठवलेला नाही आहे. सांगून सुद्धा, फोन करून सुद्धा पेपर पाठवलेला नाही आहे. समजलं? एवढा आळशीपणा बरा नव्हे. कश्मीरा पेपर पाठवलेला नाही आहे. पेपर पाठवायचा आहे मला तू. आता तर पाठवून काय फायदा नाही, आता मी सगळं शिकवलं आहे. हां. त्याच्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं असेल कदाचित की मी गणपतीच्या दिवसामध्ये कोणाची प्रेझेंटी लावली नाही. प्रेझेंटी लावली आहे मी ज्यांचा अभ्यास येत होता त्यांची, पण मी तुमची नावं पाठवत नव्हतो. बरोबर आहे? तर तुम्ही गणपतीमध्ये काही जण सुट्टीला असाल, गावी गेला असाल, कोणाकडे गणपती असतो, कोणाकडे अभ्यास करायला मिळत नाही. बऱ्याच जणांच्या परीक्षा पण चालू होत्या, मध्ये मध्ये आदित्याची चालू होती आणि 1-2 चालू होत्या. त्यामुळे मी अभ्यास पण तुम्हाला जास्त काही दिला नव्हता, जास्त शिकवलं नव्हतं, थोडंसं शिकवत होतो. बरोबर आहे? आणि तुमची ज्यावेळेस परीक्षा चालू होईल शाळेमध्ये त्यावेळेस मला सांगायचं, मग तुम्हाला मी पाठांतर देणार नाही त्या दिवसांमध्येच. मला पण तुमच्या परीक्षा घ्यायच्यात. बीजगणित आणि भूमितीची आपली परीक्षा होते, पण बाकीच्या विषयांच्या परीक्षा आपल्या तुमच्या होत नाही आहेत. त्या पण मला तुमच्या घ्यायच्या आहेत. एक स्पेसिफिक मला तुमचे टाईम टेबल्स पाठवा शाळेमधले, की कोणाकोणाच्या परीक्षा कधी कधी आहेत. मग त्यानुसार आपण त्याच्यानंतर आपण आपल्या परीक्षा लावूया वाटल्यास. तोपर्यंत आपण शिकवूया. समजलं? मला तुमचे 2-2, 3-3 धड्यांवरती एक्झाम घ्यायच्यात बाकीचे, म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, बरं ना, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, सिव्हिल्स, ओके, सायन्स 1, सायन्स 2 याच्या एक्झाम मला तुमच्या घ्यायच्या आहेत. 3-3 चॅप्टर्सवरती, 3 चॅप्टर्सवरती. समजलं? तेव्हा प्लीज प्रत्येकाने आपापले मला टाईम टेबल वगैरे सांगा. कर्मवीरवाले, बरोबर आहे, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम. आणि हा पेपर तुम्हाला इंग्लिश मीडियमवाल्यांनी आणि सेमी इंग्लिशवाल्यांनीच लिहायचा आहे. मराठीतल्यांना हा पेपर नाही आहे. मराठीतल्यांना हा फक्त समजावलेला आहे. हा पेपर फक्त इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या मुलांनी लिहायचा, सॉरी सेमी इंग्लिशच्या मुलांनी लिहायचा आहे. सेमी इंग्लिशवाल्या मुलांनी. मराठी मीडियमवाल्यांचा पेपर ज्यावेळेस मी उद्या समजावेन त्यावेळेस मराठी मीडियमच्या मुलांनी लिहायचा आहे, तो पेपर लिहायचा आहे. हा लिहायचा नाही.
आणि तो पेपर तुम्हाला इंग्लिश मिडियमवाल्यांना पण समजावणार आहे आणि मराठी मिडियमवाल्यांना पण समजणार आहे. ओके, आजचा दिवस आपण इथेच थांबूया. बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.